नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत जे नवीन शेतकरी फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असतील तर अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। आपल्याला जर या पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो, शासनामार्फत आता पीएम किसानला मोठ्या प्रमाणावरती अटी आणि नियम घालून देण्यात आलेले आहेत। म्हणजेच आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर सेल्फ रजिस्ट्रेशन भरू शकता, परंतु शासनामार्फत अटी आणि नियमांमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला माहिती कळेल नाही तर फॉर्म कसा भरायचा हे तर समजणार नाही, परंतु आपला फॉर्म रिजेक्ट का होत आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही। त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घ्या। जर आपण नवीन शेतकरी असाल, सातबाऱ्यावरती चालू घडीला आता तुमचं नाव दिसत असेल आणि तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत फॉर्म भरून पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करून घ्यायची आहे, तरच तुमचा फॉर्म त्या ठिकाणी भरला जात आहे, पोर्टलवरती ॲक्सेप्ट केला जात आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण सविस्तर माहिती पाहायला सुरुवात करूया। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती फॉर्म भरताना पूर्वी आपण सेल्फ रजिस्ट्रेशन करून 7/12 आणि आपल्या आधार कार्डच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकत होतो, परंतु शासनाकडून ज्यावेळेस महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे या पीएम किसानचा डाटा ट्रान्सफर करण्यात आला त्यावेळेस कृषी विभागाकडून नवीन अटी आणि नियम घालून देण्यात आल्या, ज्याच्यामध्ये 7/12 बरोबर आता फेरफार सुद्धा अपलोड करावा लागत होता। आता मित्रांनो, 7/12 आणि फेरफारा आणि त्याचबरोबर आपल्या फॅमिलीमधील पती पत्नी असतील किंवा 18 वर्षाच्या आतील लहान मुले असतील यांचं सुद्धा आधार कार्ड आपल्याला या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या पेजवरती अपलोड करावं लागत होतं। यासाठी 200 KB ची फाईल तयार करून त्याच्यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड कराव्या लागत होत्या। आता मित्रांनो, नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे, त्याच्यामुळे शासनामार्फत याच्यामध्ये आता आणखी बदल केलेला आहे। बदल जास्त काही नसणार आहेत, फक्त याच्यामध्ये मित्रांनो, जे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेत आहेत या शेतकऱ्यांचं आधार कार्ड त्यांच्या 7/12ला लिंक आहे का हे पाहिलं जात आहे। आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ॲग्रीस्टॅक जे शासनाकडून ॲप उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, जे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण भरू शकतो। तर या ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून आपला 7/12 आपल्या आधार कार्डला जोडून घ्यायचा आहे। 7/12 आधार कार्डला जोडल्यानंतर त्या ठिकाणी आपला फार्मर आयडी तयार होत आहे। फार्मर आयडी तयार झाल्यानंतरच पीएम किसानच्या पोर्टलवरती मित्रांनो तुमचं ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन होत आहे। म्हणजेच नवीन शेतकऱ्यांना अगोदर फार्मर आयडी काढावा लागत आहे आणि त्याच्यानंतरच त्यांचं ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन होत आहे। तर यासाठी मित्रांनो, आपण एक स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा रेकॉर्ड करून ठेवलेली आहे, ती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना कशा पद्धतीने आपल्याला एरर पाहायला मिळत आहे। तर त्याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया। स्क्रीन रेकॉर्डिंग या ठिकाणी चालू करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता पीएम किसानच्या पोर्टलवरती आल्यानंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या टॅबवरती यायचं आहे। न्यू फार्मर टॅबवरती आल्यानंतर इथं मित्रांनो आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर आपला चालू मोबाईल नंबर जो असेल तो भरून घ्यायचा आहे। चालू मोबाईल नंबर भरून घेतल्यानंतर आपलं राज्य असेल ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलेला आहे। त्याच्यानंतर जो साईडला दिलेला कॅप्चा कोड असेल तो कॅप्चा कोड आपल्याला या समोरच्या टॅबमध्ये भरून घ्यायचा आहे। कॅप्चा कोड जो आहे तो आपण भरून घेतलेला आहे। कॅप्चा कोड भरून घेतल्यानंतर आपल्या समोर जो गेट OTP ऑप्शन दिसत आहे, टॅब दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो वर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पीएम किसानच्या पोर्टलवरती एक टॅब ओपन झालेला पाहायला मिळेल, म्हणजेच मेसेज ओपन झालेला पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे युअर फार्मर आयडी नॉट जनरेटेड, प्लीज जनरेट युअर फार्मर आयडी ॲट स्टेट पोर्टल। म्हणजे मित्रांनो, आपला फार्मर आयडी अजून तयार झालेला नाही। ज्यावेळेस तुम्ही फार्मर आयडी तयार कराल त्यावेळेसच तुम्हाला या पीएम किसानच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे। तर या पद्धतीचा मेसेज मित्रांनो तुम्ही पाहिला। तुम्ही जर नवीन शेतकरी असाल, पोर्टलवरती जर रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला सर्वात अगोदर ॲग्रीस्टॅक ॲपच्या माध्यमातून आपला फार्मर आयडी तयार करावा लागेल आणि त्याच्यानंतरच पीएम किसानच्या पोर्टलवरती येऊन आपलं पीएम किसानसाठी नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल। तर मित्रांनो, ही चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। जे नवीन शेतकरी या पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असतील, ज्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तर त्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण की मित्रांनो, जोपर्यंत त्यांचा फार्मर आयडी तयार होत नाही तोपर्यंत त्यांना पीएम किसानच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार नाही। आणि त्यांना इथून पुढे सरकारच्या माध्यमातून जे काही 7/12 रिलेटेड योजना सुटतील, शेती रिलेटेड योजना सुटतील, याच्यामध्ये सुद्धा पुढे अडचण येऊ शकते। त्याच्यामुळे आपला फार्मर आयडी निघणं खूप गरजेचं आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रयत्न करा आपला शेतकरी फार्मर आयडी लवकरात लवकर तयार व्हावा, जेणेकरून पुढे भविष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो।
अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनेलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सरकारच्या योजना, सरकारच्या येणाऱ्या अपडेट ज्या असतील किंवा परिपत्रक असतील किंवा कोणत्या जाहिराती असतील याबद्दलची सविस्तर माहिती घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा ते पाहू शकतील। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।